उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड अवधान येथे टाटा पंच ईव्ही इलेक्ट्रिक वाहनाचा अनावरण। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड अवधान या ठिकाणी टाटा पंच ईव्ही या इलेक्ट्रिक वाहनाचा अनावरण आज मोठ्या दिमाखात करण्यात आले। तर सदर उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून संचालक आशिष पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी टाटा मोटर्सच्या विविध मॉडेल्स वाहन हे नागरिक ग्राहकांच्या आग्रहाखातर उपलब्ध करून देत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पंच ईव्ही या गाडीचं या ठिकाणी अनावरण करण्यात आले। टाटा पंच इलेक्ट्रिक या वाहनात 3 वेगवेगळी मॉडेल्स उपलब्ध असून सदर इलेक्ट्रिक एसयूव्ही 2 बॅटरी पॅक स्टँडर्ड रेंज लॉंग रेंज मध्ये उपलब्ध असून या वाहनाच्या खरेदीसाठी वाहन चालक मालक ग्राहकांनी या ठिकाणी येऊन एकदा सेवेची संधी द्यावी असे देखील आव्हान या टाटा पंच ईव्ही वाहन अनावरण प्रसंगी संचालक आशिष पाटील यांनी ग्राहकांना केले आहे। तर या कारच्या स्टँडर्ड रेंज मध्ये 25 किलोमीटर बॅटरी पॅक मिळणार आहे, 80 PS पॉवर, त्याचबरोबर आणि 114 Nm टॉर्क या गाडीतनं ग्राहकांना मिळणार आहे। तसेच लॉंग रेंज मध्ये 35 किलोमीटर बॅटरी पॅक मिळेल, तो 122 PS आणि 190 Nm टॉर्क असून सदर हे वाहन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे। तर टाटा पंच इलेक्ट्रिक वाहनात 360 सराउंड व्ह्यू कॅमेरा असून ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, मल्टिपल व्हॉइस असिस्टंट, इलेक्ट्रिक सनरूफ, मोड लाईट, 6 एअरबॅग, आर्केड ईव्ही ॲप सूट, त्याचबरोबर आर्केड ईव्ही ॲप सूट, वायरलेस चार्जर इत्यादी आधुनिक सुविधांयुक्त सदर टाटा पंच ईव्ही कार वाहन हे ग्राहकांच्या आग्रहाखातर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तर या टाटा ईव्ही पंच वाहन मध्ये 5 रंगांमध्ये उपलब्ध असून 10,99,000 या किमतीपासून या टाटा पंच ईव्ही वाहन हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तर या वाहनाचा अनावरण प्रसंगी उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचे संचालक श्री आशिष पाटील, टाटा मोटर्सचे मॅनेजर सागर चित्ते, पराग पाटील, शोरूम सेल्स मॅनेजर VF बच्चाव, विविध बँकांचे अधिकारी तसेच PCD सेल्स टीम या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। तर या टाटा पंच ईव्ही कारच्या खरेदीसाठी ग्राहक जनतेने या ठिकाणी एकदा येऊन उज्ज्वल ऑटोमोटिव्हला भेट द्यावी असे आवाहन संचालक आशिष पाटील यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून केले आहे। HDFC बँकेचे तिवारी साहेब आणि इथे उपस्थित माझे सगळे ग्राहक बांधवांना
तर आजचा कार्यक्रम ठेवायचं कारण म्हणजे आपल्याकडे टाटाची नवीन गाडी टाटा पंच इलेक्ट्रिक वाहनचं अनावरण करायचं आहे. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. तर सगळ्यात पहिले मी साहेबांना विनंती करतो की सागर सरांचं स्वागत इथं दाखवलं. जर आपल्याला काही आहे तर आपण प्रोग्राम आपला मोबाईलला कसं जेवण आजच्या लॉन्चिंग सन्माननीय स्टेजच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. टाटाच्या संदर्भामध्ये असलेला जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी या ठिकाणी मांडला, व्यवस्थित सांगितलं आपल्याला. मी पण अभिमानाने सांगतो, मी पण टाटा टिगोर गाडीचा सध्या मालक आहे. तत्पूर्वी माझ्याकडे 22/2/22ला मी टाटा पंच क्रिएटिव्ह मॉडेल घेतलं होतं. दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट एवढा भीषण होता की त्याच्यातून आम्ही जिवंत आहेत किंवा नाही आम्हाला बाहेर काढणारे जे होते त्यांनी 2-3 महिन्यानंतर आम्हाला फोन करून सांगितलं की तुमची तब्येत कशी आहे. मी त्यांना म्हटलं माझी तब्येत चांगली आहे, पण आपण कोण बोलतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या टाटा पंच गाडीचा जो ॲक्सिडेंट झाला तुमचा त्याच्यातून आम्ही तुम्हाला बाहेर काढलं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. मी अभिमानाने सांगतो की टाटा पंच गाडी असेल, टाटाचे कोणतंही मॉडेल असेल, त्याचं फीचर जे ते अतिशय उत्कृष्ट आहे, अतिशय मजबूत आहे. आणि म्हणून मी विचार केला की परत जर गाडी घ्यायची तर टाटाचीच गाडी घ्यायची. आणि मग मी आता टाटा टिगोर 7 सप्टेंबर 2024ला मी ती गाडी आपल्याकडून परत दुसरी गाडी घेतली टाटाची. यापूर्वी मी मारुतीची गाड्या वापरल्या. सांगायचं तात्पर्य असं की टाटाच्या गाड्यांचं फीचर जे आहे ते अतिशय मजबूत आहे. 5 स्टार गाड्या आहेत. आणि इथे आल्यानंतर तर असं आपण घरी आलेलो आहोत आणि आपल्या घरातील व्यक्तीशी बोलतो आहोत अशा प्रकारचा एक संदर्भ आपल्या मनाच्या लक्षात येतो. या ठिकाणचे व्यवस्थापक बच्चा साहेब आहेत, चांगलं कोऑपरेटिव्ह नेचर आहे. सर्व स्टाफ आम्हाला या ठिकाणी ओळखतं, कारण आम्ही भीषण अपघातातून वाचलो आणि या ठिकाणी आपल्यासमोर येऊन बसलो आहे. माझी मिसेस, तिला पण जास्त लागलं होतं, परंतु केवळ टाटाची गाडी होती म्हणून वाचलो. असं तर मी ठामपणे सर्वांनाच सांगतो. दुसऱ्या गाड्या राहिल्या असं कदाचित वाचलो नसतो. टाटाच्या गाडीमुळे या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने प्राप्त होतात. एक चांगलं मॉडेल आज साहेबांनी आपल्याला दाखवलं की इलेक्ट्रिक व्हेकल अनेक प्रकारचे फंक्शन तिच्यामध्ये आहेत. गाडी आपली कशी चालते त्याचा संदर्भ देखील आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एक चांगलं मॉडेल टाटाने आज लॉन्च केलेलं आहे. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि टाटा पंच असेल, टाटा टिगोर असेल, टाटा टियागो असेल, टाटाचं हॅरियर मॉडेल असेल, सर्वच मॉडेल अतिशय भक्कम आहे असं मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं. मला बोलण्याची संधी मी धुळे शाखेचा ब्रांच मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यासाठी असल्यासाठी उपस्थित माझे बँक ऑफ महाराष्ट्राचे ब्रांच मॅनेजर जसे बँक ऑफ महाराष्ट्र साहेब म्हणाले की ही गाडी म्हणजे टाटाच्या सगळ्याच गाड्या आजकाल 5 स्टार रेटिंग आहेत.
विच नो वन हॅज दॅट ग्रेडिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सेफ्टी, त्याची मजबूती आणि त्याची रिलायबिलिटी इज इमॅक्युलेट. तर तेच म्हणतोय की ह्याच्यामध्ये की आता मी ही गाडी जस्ट पहिल्यांदा बघितली आणि म्हणजे सच ए ह्यूज कार पंचमध्ये. आणि जसं यांनी सांगितलं की 300 किलोमीटर्स विदाउट एनी म्हणजे ऑन सिंगल चार्ज, की दिस इज वन ऑफ द फॅन्टॅस्टिक फीचर्स. सो माझं एकच म्हणणं आहे की मॅक्झिमम बुकिंग, आणि आत्ता पण माझ्याकडे बरेच कार लोन येत आहेत. टाटाच्या पण खूप कार लोन्स येतात माझ्याकडे. निक्सॉन येते, आता हॅरियर्स असतात. तर माझ्याकडे पॉवर्स आहेत 25 लाखांपर्यंत, तर मी स्वतः सँक्शन करतो. सो ज्या कुठल्या फाईल्स वगैरे असतात की याही म्हणजे कॉम्पिटिशन्स तर ऑलवेज असते, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बट स्टील देर इज ऑलवेज यू हॅव अ चॉईस. तुमचा चॉईस असतो की तुम्ही कुठे तुम्हाला कन्व्हिनियंट राहतं, कुठे तुम्हाला फास्ट सर्व्हिस आणि लगेच सँक्शन मिळतं. सो आय रिक्वेस्ट, बट ॲज लॉंग एज कार इज कन्सर्न, आय ऑलवेज अपील दॅट टाटा मी पण स्वतः एक गाडी घेतली, मला एक बुक करायची, बट आय एम जस्ट इन अ सिच्युएशन की हॅरियर घेऊ का निक्सॉन घेऊ, याच्यामध्ये दोन थोडा माझं कन्फ्युजन आहे. आय एम जस्ट वेटिंग फॉर आवर अबेट दिस मंथ, मार्च इयर एंडिंग होत आहे, देन आय एम ट्राईंग टू गो फॉर दिस. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की टाटा इज लाईक नथिंग लाईक टाटा. ओके, सो ऑलवेज एक म्हणतो ना त्याच्या मागचा जो एक गुरु असतो रतन टाटा, सो दॅट लिगसी ऑलवेज देअर. सो आणि लाईक आमचं सॉफ्टवेअर पण टाटाचं आहे, सो दॅट इज ऑलवेज रिलायबल. आय गेस बँक ऑफ महाराष्ट्र पण सॉफ्टवेअर आहे, तर टाटाचाच आहे. सो ऑलवेज देर इज अ रिलायबिलिटी. हँडलिंग सच ह्यूज पोर्टफोलिओ अँड ऑलवेज हँडलिंग सच ह्यूज कस्टमर बेस इज ऑलवेज अ चॅलेंज, अँड टाटा हॅज ऑलवेज फुलफिल्ड दोज चॅलेंज. सो आय एम ऑलवेज रिक्वेस्टिंग यू to going for this car or any other car of Tata, because safety is very important. Okay, thank you for calling me. आणि तुम्हाला सगळ्यांनाही मी रिक्वेस्ट करतो की यू आर ऑलवेज वेलकम टू SBI. थैंक यू सो मच. बैंक ऑफ महाराष्ट्र जय हिंद कॉलेज में ब्रांच मैनेजर हूँ. आज भी मैंने एक कस्टमर को फाइनेंस किया है, स्वप्निल अशोक पाड़वी करके. गाड़ी लेने आ रहे हैं, वही इलेक्ट्रिक व्हीकल टाटा पंच का है. गाड़ी बहुत अच्छी है, इसका फीचर्स बहुत बढ़िया है, और इसका सबसे अच्छी चीज़ है कि आप इसको एक बार चार्ज करेंगे तो 300 किलोमीटर तक ही चलाएंगे बिना किसी प्रॉब्लम का. डायरेक्ट टाटा मोटर्स का सपोर्ट है. आप कस्टमर जो भी ये गाड़ी ले रहे हैं उनके फीडबैक बहुत अच्छे मिल रहे हैं. मैंने अभी तक कम से कम 5 इलेक्ट्रिक व्हीकल फाइनेंस किया है पिछले 15 से 20 दिनों में. उसमें सारे टाटा मोटर्स के ही है. यानी इसका रीज़न ये है कि टाटा मोटर्स हमारे लिए इसलिए नंबर 1 है क्योंकि इसकी सेफ्टी बहुत अच्छी है. और ये अभी 5 स्टार रेटिंग जैसा सर बता रहे थे, इसको 5 स्टार रेटिंग है. इसके अलावा किसी गाड़ी को 5 स्टार रेटिंग नहीं. तो आप इस गाड़ी को लीजिए. मेरा नंबर मैं यहाँ पे सारे सेल्स मैनेजर्स को दिया हूँ. हमारे सारे टीम जो है बैंक ऑफ महाराष्ट्र का ये लोन देने के लिए एक्टिव है, और आपको सबसे कम रेट ऑफ इंटरेस्ट में बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस का. आरवी सर आ जाएंगे, आप लोगों को बताएंगे कि बैंक ऑफ महाराष्ट्र में कोई चार्ज नहीं है, इवन प्रोसेसिंग फी भी नहीं ले रहे हैं. इलेक्ट्रिक व्हीकल में रजिस्ट्रेशन चार्ज भी RTO में वेव किया है. यानी आपको हर तरह का बेनिफिट है इलेक्ट्रिक व्हीकल से. एयर पोल्यूशन नहीं होता, इसीलिए गवर्नमेंट सब तरह से और बैंक भी सब तरह के चार्जेस. यानी आपको कुछ भी पेमेंट नहीं देना है. बैंक का जो चार्जेज है, इवन डॉक्यूमेंटेशन फीस भी नहीं देना है बैंक ऑफ महाराष्ट्र. एक नॉमिनल फीस रहता है 100, 200, 500 रुपये का सिविल का, बस. उससे ज़्यादा आपको कुछ भी पे नहीं करना है. हमारे बैंक से आप जुड़िए, कभी भी कोई भी फाइनेंस की जरूरत हो हमारे सारे सेल्स मैनेजर के पास नंबर है, और हम आपका पूरा मदद करेंगे. और ये गाड़ी अच्छी है, इसे लीजिए. मैं यही आप लोगों को बोलूँगा. सर ने हमें बुलाया, उसके लिए थैंक यू. हम अपना इस प्रोग्राम में आज आ सके, मुझे अच्छा लगा कि आप सबसे मिलना हो गया एक साथ. थँक यू व्हेरी मच. पण ही गाडी आपण बघत आहोत. या गाडीच्या उद्घाटनासाठी अनावरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये टाटाचा शेअर जो आहे तो 90% जास्त आहे. इलेक्ट्रिक व्हेकल ही आपली एक सामाजिक बांधिलकी देखील आहे. आज जेवढ्या 4 चाकी गाड्या रस्त्यावरती धावत आहेत, याच्यामुळे प्रदूषण वाढत आहे. आणि भारत सरकारचा असा प्रयत्न, अनेक इंटरनॅशनल फोरमवरती भारत सरकारने कमिटमेंट दिले की आम्ही प्रदूषण कमी करू. या पेट्रोल आणि डिझेलवरती गाड्या धावत असतात, रस्त्यावर चालत असतात, त्याच्यामधून
कार्बन मोनॉक्साईड नावाचा अतिशय काय म्हणतात त्याला शरीराला अशा प्रकारचा वायू बाहेर पडत असतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य येणाऱ्या पिढीला देखील हे जे प्रदूषण वाढतं आहे त्याचा परिणाम किंवा होऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी जे कमिटमेंट घेऊन इलेक्ट्रिक व्हेकलवरती फोकस केलं. आज फक्त टाटामध्येच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टाटा मोटरमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचं शेअर लवकर 90%. टाटामध्ये आता आपल्याकडे नेक्सॉन एक मॉडेल आहे, टियागो आहे, टिगोर आहे आणि त्या श्रेणीमध्ये सर्वसामान्यांना परवडलं पाहिजे असं अनेक लोकांनी फीडबॅक दिलं की गाडी तर आहे पण गाडीची किंमत फार महाग होते, जवळपास 30 लाख होते 25 लाख होते. तर ती गाडी आपण आता सध्या जनावरण केलं थोड्या याची किंमत 11 लाखापासून सुरुवात होते. आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टाटा मोटर्स हा जो ब्रँड आहे हा सेफ्टीसाठी सगळ्यात मोठा प्रसिद्ध आहे. 5 स्टार रेटिंग आहे त्या गाडीवर. इलेक्ट्रिक व्हेकल असेल किंवा आईस याला आपण पेट्रोल किंवा डिझेलची वाहन म्हणतो, टाटा मोटर्स कुठलंही वाहन जे आहे हे सेफ्टीसाठी सगळ्यात 5 स्टार रेटिंगच्या गाड्या आहेत. आता असं होतं की सगळे रोडची कंडिशन चांगली होते. सगळ्या ठिकाणी जवळपास 4 रस्त्यांचं असं हायवे झालेलं आहे. रोडची कंडिशन चांगली झाल्यामुळे स्पीड वाढते. स्पीड वाढल्यामुळे अपघाताने सगळे देखील बऱ्यापैकी वाढतो. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात सेफ अशा प्रकारची गाडीची याच्यात. आता या टाटा इलेक्ट्रिक पाणीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याच्यामध्ये देखील म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी सेफ्टीच्या रिलेटेड आहेत पण CCTV कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी या निमित्ताने आणि अतिशय अफोर्डेबल किमतीमध्ये जवळपास 11 लाखामध्ये आपल्याला या ठिकाणी सीटमध्ये उपलब्ध आहे. अनेक लोकांनी गाडीतून अनावरण आपण आज केलं असेल तरी देखील आपण या 1-2 गाड्या पुण्यामध्ये ऑलरेडी ग्राहकांना दिलेल्या देखील. या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित टाटा मोटरचे चित्ते साहेब आहेत किंवा बँक ऑफ महाराष्ट्र ज्या साहेब आहेत, त्या साहेबांनी तुम्हाला मी सांगू शकतो की इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ते अतिशय लवकरात लवकर जल्दी फायनान्स उचित अट्रॅक्टिव्ह रेटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मी या निमित्ताने सर्वांना आमच्या ग्राहकांना धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्या ठिकाणी आल्यात. त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी फायनान्सर्स आहेत आणि आपल्याला देखील या निमित्ताने आपल्याला अपील करतो की आपण या गाडीचा टेस्ट ड्राईव्ह घ्यावं आणि आपल्याला फायनान्सची मदत पाहिजे असेल किंवा अजून कुठल्या प्रकारची मदत पाहिजे असेल तर या ठिकाणी आमची जी टीम आहे या ठिकाणी आपल्याला सगळं सेवा द्यायला उपस्थित आहे. तत्पर आहे. आपण या गाडीचा अशी आपल्याला विनंती करतो आणि